Hello, good afternoon everyone. Today we are going to see our new lesson. It means lesson number 9, and which is the poem, and the name of that poem is Seen but not heard. म्हणजेच काय तर जे पाहायला गेलेले आहे परंतु ऐकले नाही असे लेटर. इट मीन्स दॅट सायलेंट लेटर. अँड आवर पोएम इज अबाउट सायलेंट लेटर वर्ड. आपली पोएम कशाबद्दल आहे तर सायलेंट लेटरबद्दल. फॉर एक्झाम्पल ऑनेस्टी आहे, त्यानंतर सायकोलॉजी आहे. असे जे वर्ड आहेत त्यामध्ये काही लेटर काय असतात सायलेंट असतात. जसं ऑनेस्टीमध्ये यच सायलेंट आहे, सायकोलॉजीमध्ये पी सायलेंट आहे. असे जे सायलेंट लेटर वर्ड आहेत ते काय होतात आपल्याला सीन होतात. सीन म्हणजे काय पाहू शकतो आपण त्यांना डोळ्याने परंतु दिसत नाही म्हणजे ऐकू येत नाहीत. ते आपल्याला ऐकू येतात का त्यांना स्पेशल साऊंड असतो? नो. मे बी इट जस्ट मी बट इट साऊंड क्वाईट ॲब्सर्ड टू हॅव लेटर इन वर्ड दॅट आर सीन बट नॉट हर्ड. तर पहा फर्स्ट स्टांजा आपल्याला दिसत आहे इमेजमध्ये पण. मे बी इट जस्ट मी बट इट साऊंड क्वाईट ॲब्सर्ड. पोएट म्हणतो की जे असे सायलेंट लेटर वर्ड आहेत त्यांचा साऊंड कसा असतो तर ॲब्सर्ड. ॲब्सर्ड मीन्स सिली म्हणजे मूर्खाप्रमाणे. टू हॅव लेटर इन दिस वर्ड दॅट आर सीन बट नॉट हर्ड. आणि असे जे लेटर असतात ते कसे असतात तर सीन म्हणजे काय दिसतात आपल्याला बट नॉट हर्ड. आपण कधी त्यांचा साऊंड ऐकलेला नसतो म्हणजे त्यांना स्पेसिफिक साऊंड हा नसतो. देन सेकंड स्टांजा, आय हॅव धिस आयडिया विच कॅन्ट बी डिस्पेल्ड. आता पोएट म्हणतो की पोएट हॅव ॲन आयडिया. पोएटला एक आयडिया आहे, कल्पना सुचली आहे. विच कॅन्ट बी डिस्पेल्ड म्हणजेच काय पोएट म्हणत आहे की कोणीतरी हे जे लेटर आहे ते डिस्पेल्ड म्हणजे काय चुकीच्या पद्धतीने लिहिलेले आहेत. दॅट दोज ॲब्रंट वर्ड. ॲब्रंट मीन्स ऑड. आता हे वर्ड जे आहे बाकीचे जनरल आपले वर्ड आहे त्यापेक्षा थोडे कसे वाटतात तर ॲब्रंट मीन्स ऑड. ऑड म्हणजे विचित्र वाटतात, स्ट्रेंज वाटतात आपल्याला. समवन लॉंग ॲगो मिसस्पेल्ड. आणि अशा वर्डला काय केलेलं आहे कोणीतरी मिसस्पेल्ड केलेलं आहे म्हणजे चुकीच्या पद्धतीने लिहिल्या गेले आहेत. लुक ॲट द थर्ड स्टांजा. दिस मिसस्पेल्ड वर्ड बिफोर एनी वन कुड साईट एम थ्रूआउट ऑल द इयर वी वेर रिपीटेड ॲड इन्फिनिटम. म्हणजेच काय पोएट म्हणतो की हे जे मिसस्पेल्ड वर्ड आहे बिफोर एनी वन कुड साईट देम म्हणजे कोणीच काही त्याकडे दृष्टी म्हणजे साईट म्हणजे काय तर दृष्टिकोन किंवा दृष्टी म्हणजे चांगला त्यांना मिसस्पेल्ड जे आहे त्यांना करेक्शन करण्याचे काही प्रयत्न केला नाही. थ्रूआउट ऑल द इयर आणि वर्षानुवर्षे काय होत गेलं तर दे वेर रिपीटेड इन्फिनिटम म्हणजे काय अगेन अँड अगेन ते फक्त रिपीट जसेच्या तसे आपण यूज करत गेलो. सो लुक ॲट द फोर्थ स्टांजा. सो वर्ड्स नाऊ हॅव लेटर. आता वर्ड्सचे काय बनलेले आहे कशाने वर्ड बनलेला आहे तर लेटर्सने. दॅट सीम क्वाईट आउट ऑफ प्लेस अँड सर्व नो अदर पर्पज दॅन टेकिंग अप स्पेस. आणि हे जे लेटर आहेत सायलेंट लेटर हे सीम क्वाईट आउट ऑफ प्लेस म्हणजे काय यामुळे फक्त वर्डची काय वाढलेली आहे लेंथ वाढलेली आहे. जो आपला वर्ड जसे की वर्ड सायकोलॉजी आहे त्यामध्ये पी आलेला आहे त्यामुळे सायकोलॉजी वर्डची काय लेंथ म्हणजे लांबी वाढलेली आहे, वर्ड मोठा झालेला आहे. अँड सर्व नो अदर पर्पज यांचा काही दुसरा उद्देश नाही. दॅन टेकिंग अप स्पेस म्हणजे फक्त काय ते वर्डमध्ये एक्स्ट्रा स्पेस घेत आहे. स्पेस म्हणजे काय जास्तीची जागा ते घेत आहेत. सो डू यू अंडरस्टँड दिस फोर स्टांजा. रिमेनिंग टू स्टांजा वी हॅव सीन इन अवर नेक्स्ट video. So thanks for listening me. Write down all the difficult word and write down the poem throughoutly in your notebook. Thanks for listening me again.